गरमीचं वातावरण आपल्या चरमवरती होतं आणि तापमानही खूप जास्त वाढलं होतं. सुरेश आणि रमेश आपल्या हातामध्ये खाळे भांडे घेऊन तलावाच्या किनाऱ्यावरती उभे होते. दोघंही जण खूप चिंतित होते. जो तलाव आता कधी पूर्ण गावाचा पाण्याचा सहारा होता, तो आता पूर्णपणे सुकला होता. रमेश भाऊ, आता तर सहनच नाही होऊ शकत. बघ, या नदीला एक थेंब पाणी सुद्धा नाही वाचलं आहे. असं वाटत आहे जसं उन्हाने सगळं पाणी घेऊन टाकलं आहे. बरोबर बोलला सुरेश. मागच्या 10 वर्षांपासून अशी गरमी पाहिलीच नाही आपण. जर काही दिवसात पाऊस नाही झाला तर आपण सगळे मरून जाऊ. पाणी घेण्यासाठी ते 5 मैल लांब त्या जुन्या विहिरीजवळ जायला लागतं. तिकडं पण खूप मोठी लाईन लागलेली असते. आंघोळ करायची गोष्ट तर विसरून जा. पिण्याचं पाणी सुद्धा भेटत नाही आहे. दोघंही जण उदास दिसत होते आणि मग दोघंही जण तिथून फिरतात आणि आपल्या घराकडे निघून जातात. घरामध्ये सुनीता स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवायचा प्रयत्न करत होती. बाहेर खूप जास्त गरमी असते आणि स्वयंपाकघरामध्ये अजूनच जास्त गरमी होती. गरमीमुळे भांडेही पूर्ण तुटले होते. त्यामधून पाणीही टपकत होतं, जिथे जमीनही पूर्ण भिजली होती. तेवढ्यातच रमेश स्वयंपाकघरात येतो आणि तुटलेल्या भांड्यांना बघतो. हे बघ, हे आता 3रं मटकं आहे जो आता चटकला आहे. एवढी गरमी आहे की मटक्यातलं पाणीही थंड नाही वाटत आहे. मातीही सुकूनकर फाटते आहे. हे तर खूप वाईट झालं. प्यायचं पाणी तसंच कमी झालंय आणि आता हे मटके सुद्धा खराब व्हायला लागले आहेत. बाहेरचं ऊन भिंतींना सुकवत आहेत. पूर्ण उन्हामध्ये मी फक्त माझा घाम पुसत असते. घराच्या आतमध्ये हवा जशी थांबली आहे. चूल पेटवायचीही हिंमत नाही होत. काय आपण या गरमीचं काही नाही करू शकणार? माती आणि पाणी जेव्हा सोबत असतात तेव्हा थंडावा भेटतो, पण जेव्हा माती सुकून जाते तेव्हा ती जळायला लागते. आता तुम्ही काय विचार करताय? मी काहीतरी मोठा विचार करत आहे सुनीता. रमेश जमिनीवरती पसरलेल्या पाण्याला लक्ष देऊन बघतो. सुनीता त्याला बघून खूप जास्त चिंतेत येते. काही वेळानंतर महेश मोठ्या झाडाच्या सावलीखाली चौपालमध्ये बसला होता. कडक उन्हामध्ये त्याला थोडंसं राहत मिळते, पण गरमी अजूनही तेवढीच होती. तेवढ्यातच रमेश आणि सुरेशही तिथे येतात. दोघंही जण खूप चिंतेत होते. काय हाल आहे? ऐकलं आहे तुझ्या घरातले मटके सुद्धा गरमीने फुटून गेले. हो, हालत खराब आहे. सगळ्यांच्या घरी हीच हाल आहे. गरमी भिंतींच्या आरपार होत आहे. हा निसर्गाचा खेळ आहे. मी तर दुपारी घराबाहेर निघायचं सोडून दिलं आहे. पण घराच्या आत सुद्धा कसं राहता येतं तुला महेश? मी एका गोष्टीवर विचार करत आहे. आपले पूर्वज म्हणायचे की मातीच्या खाली थंडावा असते. जर आपण जमिनीच्या आत राहायला गेलो तर तिकडं तापमान कमी असते. तर मग काय तू काय पाताळात जाऊन राहणार आहेस? रमेश, गरमी डोक्यात चढली का रे तुझ्या? नाही महेश, पाताळात नाही. मी माझ्या घरात मध्ये एक मोठा खड्डा बनवणार आहे. तिकडे पाणी भरणार. मी घरात एक मातीचं स्विमिंग पूल बनवणार आहे. महेश त्यांचं बोलणं ऐकून हसायला लागला. तो त्यांच्या अशा विचारांचा मस्करी उडवतो. घराच्या आतमध्ये स्विमिंग पूल? तू वेडा झालायस. घरातली माती ओली होऊन जाईल, घर पडून जाईल आणि तू एवढं पाणी आणणार कुठून आहेस? भिंतीला वाचवायची पद्धत माझ्याकडे आधीपासून आहे आणि पाण्यासाठी मी पावसाचे वाचलेले टँकचा वापर करेल आणि जे उरलेलं शिल्लक पाणी असेल त्याला चांगल्या जागेवर वापर करेल. महेशला अजूनही त्याच्या बोलण्यावरती विश्वास नव्हता, पण सुरेशला त्याचा विचार थोडंसं बरोबर वाटत होतं. रात्रीच्या वेळेला रमेश आपल्या घरामध्ये हाताने आपल्या घराचा माप घेत होता. सुनीता त्याला बघून उलझनमध्ये पडते. महेश दादा बरोबर बोलत होते. घराच्या आतमध्ये खोदणं काय बरोबर असेल? जर घराच्या भिंतीमध्ये दरार आली तर? सुनीता, मी भिंतीजवळ नाही खोदत आहे. मी अंगणात एक मोठा खड्डा बनवत आहे. मी याला एकदम जुन्या पद्धतीने बनवेल. आपण याला चिकन माती आणि भुस्याचा लेप लावू. पण ह्याने होणार काय? माती तर पूर्ण पाणी सुकवून घेईल. हेच तर गुपित आहे. जेव्हा माती पाणी सोखेल तेव्हा ती आजूबाजूच्या वातावरणाला थंड करेल
जसं मटकं थंड असतं तसंच आपलं पूर्ण घर थंड राहील आणि आपण त्या पाण्याला पिऊ सुद्धा शकतो. तो जमिनीवरती चॉकने लाईन्स बनवतो आणि मग तो कुदल उचलतो आणि फरशी तोडून कर आपलं काम चालू करतो. दुसऱ्या सकाळी रमेश आपलं काम पूर्णपणे संपवणारच होता. त्याने आपल्या घराच्या मधोमध एक मोठा आयताकार गड्ढा उघडला होता. रमेश आणि सुनीता दोघंही जण त्या गड्ढ्यामध्ये उभे राहतात. रमेश खालच्या जमिनीला हात लावून कर त्याचं तापमान समजून घेतो. बघ सुनीता, मातीच्या खालची बाजू आता सुद्धा थंडी आहे. वरच्या उन्हाने फक्त वरची माती गरम केली आहे. हां, मला समजू शकतंय. इथे खाली उभं राहिल्यामुळे जेवढी गरमी नाही लागत आहे जेवढी आपल्याला वरती लागत होती. तेवढ्यातच सुरेश घराच्या आतमध्ये येतो. तो गड्ढ्याला बघून चकित होतो. अरे बापरे रमेश, तू खरंच आपल्या घराला खोदून टाकलंस. मला वाटलं तू चेष्टा करत होतास. चेष्टा करायची वेळ नाही सुरेश. ये माझी मदत कर. जर आज आपण या कामाला पूर्ण केलं तर उद्या आपण आरामात झोपू शकतो. मित्रा, मी खोदू नाही शकत. माझ्या पाठीत दुखापत आहे. पण मी बाहेरून चिकन माती आणू शकतो, जी स्विमिंग पूलच्या किनाऱ्यात सुकलेली पडलेली आहे. ती पाणी थांबवायला चांगली असते. हो, तीच हवी आहे. त्या मातीला कुटून आपण त्याला याच्यावर टाकून देऊयात. जा सुरेश, लवकर कर. यानंतर सुरेश तिथून निघून जातो. रमेश गड्ढेला अजून चांगला आकार देण्यामध्ये लागतो आणि त्याच्या आतमध्ये बसायला काही जागाही बनवतो. काही वेळानंतर सुरेश काही मातीची बोरी घेऊन तिथे येतो. त्याच्यासोबत महेशही येतो. तर मग हे आहे तुझं स्विमिंग पूल. हा तर फक्त एक मोठा खड्डा वाटत आहे. ह्याच्यात जसं पाणी भरणार ते चिखल बनून जाईल. नाही, आपण याच्यावर चिकन माती लावूयात. माती पाण्याला पकडून घेईल पण चिखल नाही बनवू देणार. चौघही जण कामामध्ये लागतात. सुरेश आणि महेश त्या मातीमध्ये पाणी मिळवून त्याला नरम करतात. तर तिथे सुनीता आणि रमेश त्या मातीला त्या भिंतींच्या गड्ड्यांमध्ये लावतात. हळूहळू ती जागा पूर्णपणे एक छोट्याशा स्विमिंग पूल सारखे दिसते. ते सर्वजण पूर्ण रात्रीभर काम करतात आणि मग दुसऱ्या सकाळी तो छोटासा स्विमिंग पूल आता पूर्णपणे तयार झाला होता आणि मातीची परतही सुकली होती. रमेश आणि सुरेश अंगणामध्ये ठेवलेल्या एक मोठ्या टाकीतनं एक पाईप जोडतात आणि स्विमिंग पूलमध्ये पाणी भरायला चालू करतात. हळूहळू स्विमिंग पूल पूर्ण पाण्याने भरतो. पाणी आता गंद नाही होत, पण रमेशच्या बोलण्यानुसार पूर्णपणे साफ होतं. बघा, पाणी घाण नाही होत आहे. मातीची परत एवढी मजबूत आहे की पाणी साफ आहे. ही तर कमालच झाली. पाणी हळूहळू भरत आहे. रमेश, हे तर खरंच स्विमिंग पूल सारखं वाटत आहे. जसं स्विमिंग पूल पूर्णपणे भरून जातो, सर्वांना राहत महसूस होते आणि घराच्या आतमधलं माहोलही आता थंड झालं होतं. सुनीता पाण्याला हात लावून बघते. हे पाणी तर खूप थंड आहे, जसं की कोणी ह्यामध्ये बर्फ टाकलं असेल. यानंतर रमेश, सुरेश आणि महेश त्या स्विमिंग पूलमध्ये उतरतात. थंड पाणी लागताच तिघांनाही खूप जास्त चांगलं वाटतं. काय मजा येत आहे. तू तर स्वर्गच बनवलं यार. बाहेर लोक तपत आहेत आणि आपण इकडे मज्जा करत आहोत. ही मातूची जादू आहे. जेव्हा हवा या पाणीच्या वरतून जाते तेव्हा ती थंडी होऊन जाते. आता बघ, मला घाम सुद्धा येत नाहीये. मला माफ कर यार, मी तर तुझी चेष्टा केली होती. हे तर खरंच थंड आहे आणि मला तर खरंच गरमी नाही होत आहे. सर्वजण त्या स्विमिंग पूलमध्ये बसून आरामात आपला वेळ घालवतात. संध्याकाळी रमेश, सुरेश आणि महेश चौपालमध्ये येतात आणि आता त्यांना गरमीपासून खूप जास्त राहत मिळाली होती. आता तिघही जण आधीपेक्षा कित्येक तरी आनंदित होते आणि मग ते गावातल्या लोकांनाही आपल्या या उपायाबद्दल सांगतात. भावांनो, गरमी वाढत आहे. आपल्याला आपल्या जुन्या पद्धतीला लक्षात घ्यावं लागेल. तीच आपल्याला ह्या तापमानातून वाचवू शकते. जर आपण आपला विचार बदलला तर आपण प्रत्येक गोष्टीचं हल बाहेर काढू शकतो. काय तुम्ही आमच्या घरी येऊन खड्डा खोदायला मदत करणार? हो, मग आपण सगळे भेटून पूर्ण गावाच्या घरांना थंड बनवूयात. जोपर्यंत पाऊस नाही येणार, आपण या मातीत थंडावा अनुभवू शकतो. यानंतर सर्व गावातले लोक मिळून कर आपापल्या घरामध्ये तशाच प्रकारचे गड्डे बनवायला लागले, कारण गरमीच्या मोसममध्ये त्यांनाही तेवढीच राहत मिळेल.
आणि आपली गोष्टही इथेच संपून जाते.